गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर आजचा व्लॉग बराच स्पेशल होणार आहे, कारण आज मी एक चॅलेंज घेतला आहे. तर सगळ्यात आधी सगळ्यांना हॅपी गणेश चतुर्थी. तर आज आहे गणपतीचा पहिला दिवस. तर मी आज एक चॅलेंज धरत आहे, लाईक मी टोटल इन ऑल 11 दिवसात 30 गणपती बघेन, जवळच्या जवळ किंवा गावी पण आता जाणार आहे. गावी पण खूप सारे ठिकाणी दिसतीलच, पण ॲक्च्युली माझ्या इथेच 21 वगैरे झाले आहेत. पण ते मी काउंट नाही करणार, कारण मी ते लांबून बघितले, जवळून जाऊन नाही बघितले तसे. कारण मी जेव्हा आता दादरला गेलेलो तेव्हा पण मी तुम्हाला पोस्ट केलेले खूप सारे गणपतींचे फोटोज. सो ते पण होते, ते पण ॲड करून परत इकडे खालती खूप लोक नेत होती गणपती काल रात्री 12 वाजेपर्यंत. तर तिथेच आय थिंक सो 21च्या वरच झाले असते. बट ते न काउंट करता आज मी परत 30 गणपती पूर्ण स्टार्ट करणार आहे, स्टील 11th डे. सो आज पहिल्या दिवस आहे म्हणून इन ऑल 30 नाही घेते, नुसतं 11 घेते. सो बघू बिल्डिंगमध्ये 11 गणपती भेटतात का. आणि ते आजूबाजूला मंडळ आहेत, परत खूप ठिकाणी आहेत मंडळ, इथे पण भेटू शकतात. सो बघूया काय होते आज. गाईज, गणेश चतुर्थी एकमेव असा सण आहे ज्याच्यासाठी आपण 1 वर्ष वाट बघत असतो की आता येणार बाप्पा, आता येणार. तर हा गाईज एक असा सण आहे जो की नुसता महाराष्ट्रात नाही तर गोवा, कर्नाटक, तमिळनाडू आणि इतर 8 स्टेट्समध्ये तो सेलिब्रेट केला जातो. नाही नुसतं भारतातच नाही तर तो नेपाळ, श्रीलंका, थायलंड आणि 21 अजून देशांमध्ये सेलिब्रेट झाला असतो. आणि खूप मजा असते काही गावी जातो या दिवसात आपण, किंवा काही काहींच्या घरी गणपती येतो. सो हेच आहे गाईज, तुम्ही बघू शकता माझं एक्सप्लोरिंग ऑफ 11 गणपती. सो 2 गणपती तर झाले. हा होता एका मंदिरातला गणपती, म्हणजे आमच्या जो सोसायटीचा एक मंदिर आहे तिकडचा गणपती, आणि जो स्टार्टिंगला होता फर्स्टवाला तो होता आमच्या सोसायटीमध्ये बसतो तो गणपती. सो गाईज, आम्ही नुसते मंडळाचेच नाही तर पूर्ण आमच्या बिल्डिंगमधले घरात पण जाऊन आलो, कारण सगळे ओळखतात. सो त्यांच्या घरी पण जाऊन आम्ही दर्शन घेत होतो. सो गाईज, इथे बघू शकता अजून एक आपल्याला बाप्पाचं दर्शन भेटलं, जे की खूप असं लाईटिंगमध्ये सजलेले, परत सिम्पल बॅकग्राऊंड होतं पण खूप भारी वाटत होतं. नंतर गाईज एक क्लाउडी असं टाईप ऑफ डेकोरेशन. आणि काही सगळेच गणपती चांगले असतात, कारण ते लाईक वाटतात, म्हणजे खूप भारी वाटतं ते बघायलाच गणपती बाप्पा. आणि तो छोट्या घरातला असो किंवा मंडळातला असो, तो सिम्पल असो किंवा डेकोरेट केलेला असो, कसा जरी असला तरी तो गणपती बाप्पा भारीच वाटतो. सो गाईज, इथे बघू शकता केवढे सारे आम्ही आय थिंक सो 11 पार तर केलेच असतील या व्हिडिओमध्ये आम्ही गणपती. तर इकडनं एक करणं आम्ही नवीन थीम एक्सप्लोर करत होतो. लाईक कोणाकडे असा तर कोणाकडे कृष्ण, शिव, किंवा कुठल्याकडे साधा बसलेला. आणि आम्ही उभा तर एकदम म्हणजे बघितलाच नाही, कारण खूप ठिकाणी एवढा उभा गणपती कधी हे नव्हता केला. सो कधी विराजमान आम्ही बघितलंच नाही, असेच नुसते जेव्हा आपण रील्सवरती मी जेव्हा बघितले तेव्हाच. आणि गाईज, इथे ह्यांची पूजा चालू होती, म्हणजे अजून त्यांनी हे गणपती आणलेला पण त्यांनी बसवला नव्हता. शिवची थीम होती गाईज, आणि आम्हाला एवढं म्हणजे चेहरा वगैरे बघायला भेटला नाही, बट त्यातल्या त्यात आम्ही हात, पाय आणि नंदी बैल वगैरे सगळे डेकोरेशन बघून आवडलं आम्हाला. गणपतीचा चेहरा बघायला तर गाईज ते बोलले अजून 1 तास लागेल, मग तोपर्यंत आम्ही बाकी अजून बिल्डिंगमधले गणपती शोधत होतो. आणि नुसतं एका जणांनी नाही, शिवजींची थीम बनवलेली तर अशा खूप लोकांनी. आणि गाईज, आम्हाला काही ठिकाणी आरती पण करायला भेटली. सो ते पण एक आमचं झालं. आणि गाईज, म्हणजे वेगवेगळ्या थीमचे गणपती एवढे भारी होते. कोणी लालबागचा राजा पण असं छोटा लालबागचा राजा त्या टाईपमध्ये पण बनवलेला. तर हे बघू शकता गाईज, इथे वारकरी थीम होती, ती पण खूप भारी वाटत होती. आणि ह्यांनी पाठी असं बॅकग्राऊंड जरा फोर्ट टाईप दिलेलं, परत जे गणपती होते ते पण बसलेलेच होते. सो असा वेगळा फोर्ट टच होता. गाईज, इथे पण बाप्पा विराजमान नव्हते झाले, म्हणजे
असे बसले नव्हते. सो त्यांची पण पूजा चालू होती, तेव्हाच आम्ही गेलेलो. पण आम्हाला त्या घरात बाप्पाचा चेहरा दिसला, कारण ते आता त्यांची पूजा करतच होते ते. सो नंतर आम्ही अजून एक मंदिरात गेलो, जिथे हनुमान मंदिर होतं, पण तिथे पण गणपती बाप्पाची मूर्ती होती. सो ही बघू शकता गाईज, गणपती बाप्पाची मूर्ती. सो तिकडनं जाऊन आम्ही एका मित्राच्या चाळीत गेलो. सो तिकडे पण गणपती बसवला होता. नंतर त्याच चाळीत अजून एक आमचा मित्र राहत होता, त्यांनी रामची थीम बनवलेली. सो हनुमानच्या थीममध्ये गाईज गणपती विराजमान होते तिथे. सो आणि हे जे तुम्ही गाईज ते बघितलात ते बनवलेलं, ते सगळं गाईज होममेड त्यांनी बनवलेलं. आणि हे पण गाईज एक सिम्पलसा गणपती. सो गाईज हा आहे आमच्या इकडचा मोठा मंडळातला गणपती. सो हा आहे जय मल्हार गणपती, म्हणजे इकडचा ह्या वर्षी कोकणनगर मित्रमंडळ त्यांचं 50वे वर्ष झालं म्हणून त्यांनी जय मल्हारची थीम बनवलेली. आणि गाईज ही जय मल्हारची थीम 2015मध्ये इंट्रोड्यूस झालेली. सो ही इंट्रोड्यूस झालेली जय मल्हार मित्रमंडळ, जे की पुणेमध्ये आहे. सो आज फायनली इकडे कोकणनगरला ती आली. आणि ह्या वेळेला 50वा होता म्हणून खूप गर्दी होती. आणि जे गणपतीचं लुक होतं आणि जे त्यांनी डेकोरेशन केलेलं ते तर काय विषयच नाही, कारण एकदम फोर्ट वगैरे आणि हे जेजुरीचं होतं सगळं जे थीम बघते ते. आणि इवन आम्हाला लिटरली गर्दी म्हणजे आम्ही पहिल्या दिवशीच गेलो म्हणून जरा कमी गर्दी होती, बट जे छोटा गणपती असतो त्याला जास्त होती. म्हणून आम्ही हा जो मोठा गणपती होता तिथे आम्ही जरा व्हिडिओ शूट करत होतो. सो या वेळेला काहीच 50वा गणपती होता म्हणून खूप गर्दी होती. इवन ह्या वेळेचं आगमन पण लय मोठं होतं. सो गाईज हा बघू शकता अजून एक गणपती, म्हणजे तो जो होता तो तिकडचाच होता, कोकणनगर मित्रमंडळ आहे त्यांनी अजून एक छोटा गणपती जो असतो स्थापित केलेला. हा आहे गाईज मराठा मित्रमंडळाचा गणपती, अजून एक आमच्या इकडचा एक मोठा गणपती. लाईक आम्ही लाईनीत 3 मित्रमंडळ फिरलो, जे की मोठे गणपती स्थापित करण्यासाठी ओळखले जातात. आणि ते गाईज तिन्ही मित्रमंडळ लाईनीत आहेत. सो हा एक मराठा मित्रमंडळाचा गणपती. आम्हाला गाईज कुठेच गर्दी नाही भेटली, ना लाईन काय नाही. नंतर आम्ही गाईज कारखान्यात पण गेलेलो, तिथे पण खूप सारे गणपती भेटलेले. आणि गाईज हे ऑलरेडी बुक्ड पण असतात, यातले काही बुक्ड पण असतील आणि काही म्हणजे की एक्स्ट्रा पण बनवून ठेवलेले असतात, की ऑन द स्पॉट जर कोणी येत असेल आणि त्यांचं बुकिंग वगैरे झाली नसेल कुठे किंवा काय असेल इश्यूज, सो ऑन द स्पॉट ते घेऊ शकतात. मग गाईज गणपती थोडे म्हणजे जास्तीच बघून आल्यानंतर आम्ही परत आमच्या बिल्डिंगजवळ आलो आणि थोडा वेळ इथे आम्ही खेळत बसलेलो काय ना काय. म्हणजेच की आता दुपार होती म्हणून आम्ही इथे असं डोंगर का पाणी वगैरे काय ना काय खेळत होतो, जो शेड बांधलेला तिकडे. आणि गाईज लास्टला मग आम्ही आमची पोझिशन एक्सचेंज केली आणि 4थ्या माळ्यावरती आमच्या इकडेच. सो तिथे एकाचा गणपती बघायचा राहिला होता, कारण त्यांनी पूजा नव्हती केली आणि गणपती आणून ठेवलेला पण आम्ही बघितला नव्हता तो, तर त्याच्यासाठी गेलेलो आम्ही. मग नंतर गाईज हा आहे इकडचाच अजून एक मोठा गणपती, पण ह्या मित्रमंडळाचं मला नाव एक्झॅक्ट माहीत नाही, बट हा पण खूप मोठा गणपती आहे गाईज इकडचा. आणि कृष्णाच्या थीममध्ये होता, बट त्याचा जे पाय जर खालती असतं तो सेम टू सेम चिंतामणी गाईज. चिंतामणीचा पण गणपती म्हणजे चिंचपोकळीचा राजा चिंतामणी, तो पण सेम टू सेम असाच असतो. आणि हा आहे त्यांचा एक छोटा गणपती. सो मग गाईज फायनली घरी आल्यानंतर घरच्या गणपतीची आम्ही आरती केली. सो आय थिंक 1 to 2 o'clock वगैरे आम्ही, माझ्याकडे टाळ पण आहेत गाईज, सो टाळ वाजून मस्त आरती आणि 21 मोदकाचा नैवेद्य वगैरे पोटभर खाऊन गाईज मी हा व्लॉग एंड केला. टिल देन बाय बाय. गणपती बाप्पा मोरया.